हरिओम. आज सोमवार 26 ऑगस्ट 2024, श्रीकृष्ण जयंती, कालाष्टमी आणि ज्ञानेश्वर महाराजांची सुद्धा जयंती. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज आपल्याला प्रवचनातून सांगणार की कारणा वाचून जो आनंद तो खरा आनंद. ऐकूया त्यांचे विचार. जगण्यामध्ये काहीतरी आनंद असला पाहिजे. जगणं हे आनंददायक आहे, मग आपल्याला दुःख का होतं? म्हणजे मनुष्य आनंदासाठी जगतो आणि दुःख करतो. याचं कारण असं आहे की आपण कशाकरता काय करतो हेच विसरतो. मनुष्य आनंदासाठी न जगता वस्तूसाठी जगतो. वस्तू ही सत्य नसल्यामुळे तिचं रूप अशाश्वत असतं, अर्थात तिच्यापासून मिळणारा आनंद हा देखील अशाश्वतच. मी आनंदात राहावं असं प्रत्येकाला वाटतं, म्हणजेच भगवंताकडे जावं असं वाटतं, कारण भगवंत आनंद स्वरूप आहे. आपल्याला अशी एक सवय लागली आहे की काहीतरी कारणाशिवाय आपण आनंद भोगूच शकत नाही. प्रत्यक्ष कारण सापडत नसेल तर आपण आपल्या कल्पनेचं राज्य उत्पन्न करतो आणि त्यातून आनंद भोगतो. आनंद मिळवण्यासाठीच प्रत्येक मनुष्याची खटपट आहे. पण कारणावर अवलंबून असणाऱ्या आनंदाची वाट ही दुःखामधून आहे आणि त्या आनंदासाठी मनुष्य दुःखदायक प्रपंचाची कास धरतो की नाही. म्हणून कोणतंही कारण नसलेला आनंद भोगण्याची आपण सवय लावून घेतली पाहिजे किंवा लावून घ्यावी. कारणावर अवलंबून असणारा आनंद हा अर्थात अशाश्वत असणार, म्हणून तो खरा आनंद नाही. कारणाशिवाय आनंद मिळवण्यासाठी अगदी स्वस्थ बसायला शिकावं आणि हे काहीही न करणे ही फारच उच्च अवस्था आहे. काहीतरी करण्यापेक्षा ती फारच कठीण आहे. भगवंताशी अगदी अनन्य होणं, आपलं कर्तेपण पूर्ण मारणं ही ती अवस्था आहे. आनंद पाहिजे असेल तर तुम्ही आनंदातच राहा, कशाही परिस्थिती येत आनंद राहावा. आपल्या मनासारखी गोष्ट घडून आली तर समाधान वाटतं. कुणीही मनुष्य स्वतःसाठी सर्व करतो. समजा आपल्याला त्रास देणारा कोणी आहे, आपल्याला त्रास दिला तर त्याला बरे वाटते. म्हणजे आपल्याला दुःख दिलं तर त्याला आनंद होतो की नाही. म्हणून तो नुसता स्वतःसाठीच माझ्याशी तसा वागतो. हे जसं खरं तसंच त्याने दिलेला त्रास मी का घ्यावा? त्याने काहीही केलं तरी आपला आनंद का बिघडू द्यावा, असं आपण वागावं. काल जे झालं त्याबद्दल दुःख करू नये, उद्या काय होणार याची काळजी करू नये. आज मात्र आनंदात आपलं कर्तव्य करावं आणि भगवंताच्या अनुसंधानात राहावं. यातच सर्व आलं. भगवंताची प्राप्ती व्हावी असं वाटणं हे जन्माचं सार्थक आहे. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.